समर्थ. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सर्वांनी कम्फर्टेबल बसून घ्या. ज्यांना सहज शक्य आहे त्यांनी वज्रासनात बसायचं. अदरवाईज तुम्ही मांडी घालून पण बसू शकता. मेंटेन द नॅचरल कर्वेचर ऑफ युअर स्पाइन. डोळे बंद. रिलॅक्स मॅक्सिमम बॉडी पार्ट्स. रिलॅक्स युअर eyelids, eyeballs. Relax your forehead. Just try to relax your whole body. With complete relaxation, we will chant three Omkar followed by prayers. For that, take a deep inhalation and start. ॐ भूर्भुवः स्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. Enjoy the after effect. आपल्या उजव्या हाताची 3 बोटं आपल्या 2 डोळ्यांच्या मध्ये ठेवायच्यात. मी आनंदी आहे. माझं आणि माझ्या कुटुंबाचं आरोग्य उत्तम आहे. ईश्वराची अगाध कृपा माझ्यासोबत आहे. माझं हार्मोनल सिक्रेशन बॅलन्स आहे. योग्य वेळी योग्य दिवशी मी नॉर्मल नॅचरल वेने कन्सीव्ह करत आहे. माझं मन, माझी बुद्धी, माझं शरीर माझ्या येणाऱ्या बाळाचा स्वीकार करत आहे. मी आजूबाजूच्या सर्व परिस्थितीचा स्वीकार करते. राईट हँड रिलीज करायचं. उजवा हात आपल्या हृदयावर ठेवायचा. सेगमेंट एंडिंग. माझा आजचा दिवस छान उत्साहात आनंदात गेलेला आहे. कालच्या दिवसात कुठ जो आनंद मला मिळाला त्यासाठी मी सर्वांची आभारी आहे. कालच्या दिवसात कुठली गोष्ट माझ्या मनाविरुद्ध घडली असेल तर मी तिचा स्वीकार करते. हळद,
नकळत माझं मन दुखावणाऱ्या सर्व वस्तूंना, व्यक्तींना, घटनांना मी माफ करते. माझा आजचा दिवस छान उत्साहात, आनंदात, सुनियोजित जगण्यासाठी मी आता तयार आहे. राईट हँड रिलीज करायचे. दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावर घेऊन जायच्यात आणि हळूहळू आपला वेग घेत डोळे ओपन करायचे. आपल्या वज्रासन रिलीज करायचे. मांडी घालून बसायचे. आपलं श्वसन मार्ग शुद्धी करतो. राईट हँडनी राईट नोस्ट्रल बंद करायचे. लेफ्ट साइडने स्ट्रोक्स द्यायचे. फक्त एक्सेल 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 हे सगळं आहे. नोज क्लीन करायचे. लेफ्ट हँडने लेफ्ट नोस्ट्रल बंद करायचे आणि राईट साइडने स्ट्रोक्स द्यायचे स्वतःहून 5 वेळा. दोन्ही नाकपुड्या ओपन ठेवायच्यात. नाक साफ करायचे. आपल्या मानेचे मुवमेंट करायचे. श्वास घेत मान वरती, श्वास सोडत खालती. दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर. जी मुलं आज पहिल्यांदाच आमच्यासोबत प्रॅक्टिस करतात, वेलकम टू सुंदर वेलनेस सेंटर फॅमिली. आज आपण आपल्या शरीरातला वातदोष बॅलन्स होईल ह्यासाठी प्रॅक्टिसेस करतोय, जेणेकरून आपली अँझायटी कमी होईल, आपलं स्ट्रेस कमी होईल आणि आपल्याला जे हवंय त्यावर आपण फोकस करू शकू. हळूहळू सेंटरला यायचे. श्वास घेत उजव्या साईडला जायचंय. श्वास सोडत डाव्या साईडला. ज्यांचे वात प्रकृती आहे, जे माझ्यासारखे असे छान लीन आहेत, बारीक आहेत, ते त्यांच्यात वातदोष तसा डॉमिनंट असतो. त्यांची व्हील पॉवर खूप स्ट्रॉंग असते. फक्त तेवढीच चंचलता पण असल्यामुळे कधी कधी खूप जास्त अँझायटी फील होते. सो ती बॅलन्स व्हावी यासाठी आजच्या प्रॅक्टिसेस आपल्याला मदत करतील. हळूहळू सेंटरला यायचे. दोन्ही हात इंटरलॉक करायचे. आपल्या डोक्याच्या वरती घेऊन जायचे. वरून कोणतरी खेचतंय असं फील करायचे. आणि काही क्षण थांबायचे. डोळे बंद. आजच्या प्रॅक्टिसेस फर्टिलिटी फ्रेंडली आहेत आणि आपली मस्क्युलर स्ट्रेंथ वाढवण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. कारण ज्याला वातदोष असतो त्यांना उतार वयात मस्क्युलर पेन खूप जास्त जाणवतं. गुडघ्यादुखी, कंबरदुखी, पाठदुखी हे त्रास आपल्याला होऊ नये यासाठी आपण काही स्ट्रेंथ बिल्डिंग प्रॅक्टिसेस करणार आहोत. हळूहळू राईट साईडला बेंड व्हायचंय. एकदम इझिली काही क्षण होल्ड करायचे. ब्रीथिंग विदाउट नॉर्मल. बटक्स आपले दोन्ही मॅटवरच आहेत. आपण साईडने खालती जायचंय, समोर बघायचंय. हळूहळू सेंटरला यायचंय. कल्टिव्हेशन मध्ये डाव्या साईडला जायचंय. स्लो ब्रीथ इन, स्लो ब्रीथ आउट. फॉरवर्ड बेंड नाही करायचंय. भागश्रम हात कोपऱ्यात सरळ. बेंचन हळूहळू सेंटरला यायचंय. दोन्ही हाताचा इंटरलॉक आरामात रिलीज करायचंय. अँड रिलॅक्स. दोन्ही पाय रिलॅक्स. दोन्ही हात रिलॅक्स. मान एका साईडला. जस्ट रिलॅक्स काही क्षण. काही जणांना जांभई पण येते. पान आहे. बाबा. हळूहळू डोळे बंद करायचे.
आपल्याला कॅट पोझिशनला जायचंय. येस, फर्टिलिटी फ्रेंडली फ्लोअर आहे. पायाची बोट जी आहेत ते आतल्या साईडला ठेवायच्यात आणि जस्ट गुडघे जमिनीपासून हलकेसे वरती उचलायचे, थोडेसे 5 सेंटीमीटर, एकदम जास्त नाही, एकदम जास्त नाही, तिथेच ठेवायचे दीप्ती मॅम. हा, हा, बस. हा, एवढीच, एक 5 सेंटीमीटर जस्ट गुडघे जमिनीपासून वरती उचलायचे. बॅक फ्लॅट आहे, आपल्या कोर मसलची स्ट्रेंथ वाढते, ते फील करायचे. सगळेजण करू शकतात, डोंट वरी. होल्ड फॉर 10 काउंट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. वेल डन. हळूहळू गुडघे जमिनीवर ठेवायचे, काही क्षण वज्रासनात बसायचे. वीस कदमचा वज्रासनात थोडा वेळ आराम करायचा. हे तुम्ही पिरियड्स मध्ये, इम्प्लांटेशन मध्ये, ओव्ह्युशन मध्ये करू शकता. जस्ट आपली कोर मसलची स्ट्रेंथ वाढते, त्यामुळे अर्ली मिसकॅरेज पण अवॉइड व्हायला मदत होईल. स्लो ब्रीथ इन, स्लो ब्रीथ आउट. सेकंड राऊंड करायचे. परत एकदा कॅट पोझिशन मध्ये जायचंय. पायाची बोट आतल्या साईडला, गुडघे हलकेसे लिफ्ट करायचे आहेत, एक 5 ते 10 सेंटीमीटर. येस, बटक्स टू नीज परपॅन्डिक्युलर. व्हेरी गुड दीप्ती मॅम. बॅक फ्लॅट ठेवायचे. कोमल मॅम, गुडघे खूप पाठी गेलेत, गुडघे आणि बटक्स तिथेच आहेत, थोडे गुडघे पुढे घ्या. कोमल सावणे. येस, बटक्स आणि गुडघे एका स्ट्रेट लाईनला जस्ट जमिनीपासून हलकेसे वरती. येस मानसी मॅम. स्लो ब्रिदिंग, स्लो ब्रिथ आउट. श्वास घ्या, श्वास सोडा. डोंट होल्ड युअर ब्रीथ फॉर होल्डिंग द आसन. परफेक्ट. हळूहळू बटक्स आपले, गुडघे आपले जमिनीच्या जवळ न्यायचे. पायाची बोटं रिलॅक्स करायच्यात. दोन्ही हात पाठी घ्यायचेत. दोन्ही गुडघे स्प्रेड करायचे. दोन्ही हात आपल्या दोन गुडघ्याच्या मध्ये खालीवरती रेंज करायचे आणि हळूहळू हात सरकवत पुढे जायचे. नोज रब करत कपाळ जमिनीवर, डोळे बंद. मेंटेन रिलॅक्सेशन. स्लो ब्रीथिंग, स्लो ब्रीथ आउट. हळूहळू डोळे बंद करायचे. स्लोली आपल्याला दोन्ही हात पाठी घेत वरती यायचंय. दोन्ही गुडघे सोबत ठेवायचे. परत हे पिरियड्स मध्ये फक्त अवॉइड करा. पिरियड्स मध्ये तुम्ही बालासन किंवा वज्रासन मध्ये बसू शकता. येस, यूपीटी पॉझिटिव्ह आले असेल तर कॉंग्रॅच्युलेशन्स. तुम्ही ह्या प्रॅक्टिसेस नका करू, आपल्या टीमला इन्फॉर्म करा, तुम्हाला वेगळ्या बॅच मध्ये ग्रॅज्युअली ऍड केलं जाईल. हळूहळू कॅट पोझिशनला जायचंय. पायाची बोटं आतल्या साईडला डाऊनवर्ड फेसिंग डॉग करतोय. हळूहळू आपले बटक्स वरती उचलायचे आहेत, गुडघे वरती उचलायचे आहेत. डोकं जास्तीत जास्त मॅटच्या जवळ. बॅक फ्लॅट करायचे. डोळे बंद. फक्त पिरियड्स मध्ये अवॉइड करा, बाकी सगळेजण करू शकतात. लक्ष आपल्या ॲब्डॉमिनलवर, पोटावर लक्ष ठेवायचंय. कोर स्ट्रेंथ बिल्ड होते, त्याचा आनंद घ्यायचाय. मेंटेन. मान सरळ, मिथुन. श्वास घ्या, आपलं लक्ष आपल्या नेवल रिजनकडे ठेवा. पाय गुडघ्यात जेवढे सरळ ठेवता येईल तेवढे सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. डोंट होल्ड युअर ब्रीथ फॉर होल्डिंग द आसन. आता हळूहळू आपले पायाने आपल्या हाताजवळ चालत जायचंय. बेबी स्टेप्स घेत, छोटी छोटी पावलं उचलत आपल्या पायाने आपल्या हाताजवळ चालत जायचंय. हातावर वजन शिफ्ट करायचंय. नंतर हात वरती उचलला तरी चालेल, म्हणजे हात टेकत नसतील तर. स्कायशॉट तिथे थांबायचे. परत आपल्याला रिव्हर्स पाठी सुद्धा जायचंय. परत हात जमिनीवर टेकवा आणि बेबी स्टेप घेत हळूहळू पाठी जायचंय. परत डाऊनवर्ड फेसिंग डॉग मध्ये होल्ड करायचंय.
यामुळे आपल्या मेंदूला उत्तम रक्त पुरवठा होतोय, आपली बॉडीची फ्लेक्सिबिलिटी वाढते. येस रौनक सर. स्लो ब्रीथिंग, स्लो ब्रीथ आउट, बेबी स्टेप्स. आपल्या गुडघ्यासाठी खूप चांगलं आहे, हॅमस्ट्रिंग मसलसाठी चांगलं आहे. व्हेरिकोज वेन्सचा त्रास कमी होईल, त्यामुळे स्पर्म मोटॅलिटी, स्पर्म क्वालिटी इम्प्रूव्ह व्हायला मदत होईल. वेल डन एव्हरीवन. परत आपले गुडघे जमिनीवर टेकवायचे, पायाचे बोटं रिलॅक्स, बालासनमध्ये रिलॅक्स करायचे, नोज रब करत कपाळ जमिनीवर, दोन्ही हात आपल्या शरीराच्या बाजूला, तळहात आकाशाकडे पॉइंटेड, डोळे बंद, म्हणजे प्राणाला द्वितीयचा अभ्यास करायचे. जो श्वास येतोय जातोय त्याचा स्पर्श आपल्या नाकपुड्यांवर फील करायचे. येणारा श्वास थंड आहे, बाहेर जाणारा श्वास हलकासा गरम आहे. यश म्हणजे डिफरन्स फील करा. हे सगळेजण करू शकतात, पिरियड्स मध्ये पण करू शकता. हळूहळू डोळे ओपन करायचे. परत दोन्ही हात पुढे घेऊन जायचे. स्लोली हात सरकवत कॅट पोझिशनला यायचे. पायाची बोटं आतल्या साईडला. आता एक एक कोपरे जमिनीवर ठेवायचे, एल्बो जमिनीवर ठेवायचे. फक्त पिरियड्स मध्ये अवॉइड करा. पिरियड्स मध्ये जस्ट कॅट मांजरा असेल ए बी करू शकता, कोपऱ्यांवर नका येऊ. आता हळूहळू गुडघे लिफ्ट करायचे आहेत, अधोमुख श्वानासन. परत बटक्स वरती उचलायचे आहेत. डाऊनवर्ड फेसिंग डॉग, फक्त कोपरे जमिनीवर. पाय गुडघे सरळ करा. येस. डोकं जास्तीत जास्त बॅटच्या जवळ. फक्त पिरियड्स मध्ये नका करू. पिरियड्स मध्ये जिथे आपलं पेल्विक रिजन हार्ट पेक्षा वरती आहे, अशा प्रॅक्टिसेस फक्त आपण अवॉइड करतो. येस. वजन आपल्या शोल्डर्सवर आहे. बॅक स्ट्रेट. अगेन लक्ष आपल्या कोर मसल्स कडे. गुडघे वरती उचललेत. धनुष्य मॅम. येस. पिरियड सुरू असतील तर अवॉइड करा. मला माहिती आहे कोणाचे पिरियड्स आहेत. भाग्यश्री मॅम. पिरियड सुरू असतील तर कॅट पोझिशनला या. ओके. परफेक्ट. ओके. अस्मिता मॅम कॅट पोझिशन करतात. अस्मिता मॅम होल्ड करा कॅट पोझिशनला. मुवमेंट नका करू. स्लो ब्रीदिंग, स्लो ब्रीथ आउट. येस. वेल डन एव्हरीवन. परफेक्ट. हळूहळू आपली सायकल कंप्लीट करायचं. स्लोली गुडघे जमिनीवर ठेवायचे. वन बाय वन हँड स्ट्रेट करायचे. वज्रासनात बसायचे. ब्रीदिंग विदाउट ऑब्झर्व करायचे. हे सगळी प्रॅक्टिसेस ओव्हरऑल आपली स्ट्रेंथ वाढवायला मदत करते. आता आपण आई बाबा होणार आहोत, सो मेंटल लेवलला, फिजिकल लेवलला आपण स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. तर ही आपली मेंटल स्ट्रेंथ, फिजिकल स्ट्रेंथ, इमोशनल स्ट्रेंथ इम्प्रूव्ह करायला आजच्या प्रॅक्टिसेस मदत करतील. इमोशनल स्टॅबिलिटी आपल्याला देतील. हळूहळू आपल्या गुडघ्यांवर उभं राहायचंय. सगळेजण करू शकतील. बॅकचा प्रॉब्लेम असेल तर अवॉइड करा. हळूहळू वन बाय वन हँड इनसर्कल करत आपल्या बटक्सवर ठेवायचे आहेत. यशज्योती ध्यान आपण याच्या नंतर घेणार आहोत. आपल्या लोअर बॅक मधून पाठी झुकायचे. मान पाठी रिलॅक्स सोडायचे. शोल्डर्स आपण छान एक्सपांड करायचे. डोळे वाटल्यास ओपनच ठेवा. आपल्या थ्रोटवर, आपल्या चेस्टवर जे प्रेशर येतंय ते फील करा.
प्राणधारणा द्वितीयचा अभ्यास करायचे. आपला येणारा श्वास, बाहेर जाणारा श्वास, त्याचे स्पर्श आपल्या नाकपुड्यांवर फील करायचे. हळूहळू डोळे ओपन करायचे. स्लोली मान सरळ करायचे. वन बाय वन हँड इन सर्कल करत रिलीज करायचे. वज्रासनात बसायचे. दोन्ही गुडघे सेपरेट करायचे. दोन्ही हात आपल्या गुडघ्यांच्या मध्ये हालूवरती रेस करायचे आणि हळूहळू फॉरवर्ड फोल्ड करत खालती जायचे. हात सरकवत लोज रब करत कपाळ जमिनीवर. बटक्स लिफ्ट नाही करायचे. डोळे बंद. प्राणधारणा द्वितीयचा अभ्यास करायचे. जो श्वास येतोय जातोय त्याचा स्पर्श फील करा. ज्यांना हे कम्फर्टेबल नाही त्याने दोन्ही पाय मोकळे सोडून रिलॅक्स बसलात तरीही जोशीसर चालणार आहे. बालासनमुळे आपले पूर्ण शरीर रिलॅक्स होतं. त्यामुळे आपली स्ट्रेस लेवल कमी व्हायला मदत होते. आपलं हार्मोन सिक्रेशन बॅलन्स होतं. त्यामुळे मी या सगळ्या प्रॅक्टिसेस तुमच्या वातदोष बॅलन्स करतं. सो अपान वायूला पण बॅलन्स करतं. तर इक्टोपिक प्रेग्नन्सी चे चान्सेस याने कमी होऊ शकतात कारण त्यामुळे आपले जो गर्भ आहे तो बरोबर आपल्या युट्रसकडे जातो, मध्ये अडकत नाही. हळूहळू डोळे ओपन करायचे. स्लोली दोन्ही हात पाठी घेत आरामात वरती यायचे. क्रॉस लेग पोझिशन मध्ये जात आसन रिलीज करायचे अँड रिलॅक्स. आपल्याला हळूहळू आता आपल्या जागेवर उभं राहायचंय. सगळेजण करू शकतील. दोन्ही पायांमध्ये मॅक्झिमम कम्फर्टेबल डिस्टन्स ठेवायचे. वीरभद्रासन सिरीज करतोय आपण. आपल्या उजव्या पायाची बोटं उजव्या साईडला, डाव्या पायाची बोटं पण उजव्या साईडला. कमरेतून उजव्या साईडला टर्न व्हायचे. दोन्ही हात नमस्कार पोझिशन मध्ये हळूहळू वरती घेऊन जायचे. आपला उजवा पाय गुडघ्यात फोल्ड करायचे अँड काही क्षण होल्ड करायचे. मेंटेन. यामुळे पण तुमची स्ट्रेंथ वाढते. आपले गुडघे जे वेट बेअरिंग जॉईंट्स आहेत, गुडघे अँकल जॉईंट यांची स्ट्रेंथ वाढते. प्रेग्नन्सीमध्ये पण वातदोष आपला खूप जास्त वाढतो, की तो बॅलन्स करायला ही प्रॅक्टिस मदत करेल. परफेक्ट. हळूहळू दोन्ही हाताचा इंटरलॉक रिलीज करायचे. जस्ट समोर बघायचे. दोन्ही हात ओपन करायचे आणि लक्ष उजव्या हाताच्या बोटावर. चेस्ट छान एक्सपांड करायचे. उजवा पाय गुडघ्यात फोल्डच आहे. मेंटेन. जराशिवाय पायातलं अंतर वाढवा. उजव्या गुडघ्यावर जे बर्निंग सेन्सेशन आहे ते फील करा. दिव्या मॅम आता तुमची छाती माझ्याकडे पॉइंटेड आहे. आता लेफ्ट साइडला बेंड व्हायचे. रिव्हर्स वीरभद्रासन. येस, बाकी राईट लेग फोल्डच आहे, फक्त लेफ्ट साइडला बेंड होतोय. होल्ड फॉर 5 राउंड. श्वास कुठेही रोखायचा नाहीये. 1 2 3 4 5. व्हेरी गुड कीर्ती मॅम. हळूहळू सेंटरला यायचंय. दोन्ही हात रिलीज करायचे. उजवा पाय सरळ करायचे. डाव्या पायाची बोटं डाव्या साईडला. डावा पाय गुडघ्यात फोल्ड करायचे. गुडघा अँकल जॉईंट इन वन लाईन. कमरेतून डाव्या साईडला टर्न व्हायचे. दोन्ही हात आपल्या डोक्याच्या वरती घेऊन जायचे. नमस्कार पोझिशन मध्ये. बॅक स्ट्रेट.
डावा गुडघा अँकल जॉईंट एका सरळ रेषेत परपॅन्डिक्युलर. प्राण धारणा द्वितीयचा अभ्यास करा. जो श्वास येतोय जातोय तिथे स्पर्श फील. हळूहळू डोळे बंद करायचे, समोर बघायचे, चेस्ट माझ्याकडे पॉइंटेड. वीरभद्रासन 2. आपल्या डाव्या हाताच्या बोटांकडे बघायचंय, चेस्ट माझ्याकडे आहे, डावा पाय गुडघ्यात फोल्ड आहे. इट्स अ व्हेरी गुड प्रॅक्टिस टू बिल्ड अ स्ट्रेंथ. 1 2 3 4 5. हळूहळू राईट साइडला बेंड व्हायचंय. डावा पाय फोल्डच आहे. रिव्हर्स वीरभद्रासन. 1 2 3 4 5. पूजा मॅम वेगळं होतंय. हळूहळू सेंटरला यायचंय. दोन्ही हात रिलीज करायचे. डावा पाय सरळ करायचे. छान. हळूहळू दोन्ही पाय जवळ घ्यायचेत. दोन्ही हात आपल्या कमरेवर. आपला उजवा पाय वरती उचलायचा आणि गुडघ्यातून फोल्ड अनफोल्ड करायचे. उजवा पाय जमिनीवर, डावा पाय वरती उचलायचा आणि गुडघ्यातून फोल्ड अनफोल्ड करायचे. परफेक्ट. आता ज्योती ध्यानची तयारी करून बसा. आधी आपल्याला प्राणायाम करायचंय, नंतर आपण ज्योती ध्यान करणार आहोत. पण मग नंतर उठायला नको, सो सगळी तयारी करून घ्या. आता मेणबत्ती लावलात नाही तरी चालेल, माचीस वगैरे घेऊन बसा. एखादा टेबल तुम्ही घेऊ शकता आणि डोळ्याच्या स्ट्रेट लाईनला आपल्याला ज्योत दिसेल असं ठेवायचं आहे. जर टेबलची तेवढी हाईट नसेल तर तुम्ही घरातले स्टीलचे डब्बे वगैरे घेऊ शकता. येस, जसं पूजनाकडे घेतलंय, सो तुम्ही डब्यांवर वगैरे आपल्या ठेवू शकता. पण हा थोडा छोटा वाटतोय, मग त्याच्यावरती अजून एक डब्बा ठेवा आणि मग त्याच्यावर ज्योत ठेवा. सो दिवा, मेणबत्ती, जी काही ज्योत असेल तुमची ती डोळ्याच्या सरळ रेषेत तुम्हाला जाणवली पाहिजे. अशी तयारी करून जस्ट रिलॅक्स बसा. ज्याची तयारी झाली त्यांनी रिलॅक्स बसा सध्या. येस, दोन्ही पाय रिलॅक्स, दोन्ही हात रिलॅक्स, मान एका साईडला, जस्ट रिलॅक्स. आपण प्रॅक्टिसेस केले, सो थोडं बॉडी रिलॅक्स होऊ दे. मग आपण प्राणायामचा अभ्यास करू आधी आणि मग आपल्याला प्राणायामच्या तयारीनंतर आपल्याला तयारी करायची होती, येस, आपली ज्योती ध्यानची. ओके, सो जे हजबंड वाईफ आहेत असं दोघांना वेगळं ठेवता आलं तर बेस्ट आहे, किंवा मग एल शेप मध्ये पण तुम्ही ठेवू शकता. ओके, परफेक्ट. सो फर्स्ट अनुलोम विलोम प्राणायाम करायचे आपल्याला. आपली उजवी नाकपुडी बंद करायची. डाव्या साईडने आपल्याला श्वास घ्यायचे. मग डावी नाकपुडी बंद करायचे. उजव्या साईडने श्वास सोडायचे. परत उजव्या साईडने श्वास घ्यायचे आणि डाव्या साईडने सोडायचे. एकदम आरामात हळूहळू डाव्या साईडने श्वास घ्या, उजव्या साईडने सोडा. परत हळूहळू उजव्या साईडने श्वास घ्या आणि डाव्या साईडने सोडा. असं पुढचे 4 मिनिटं करायचे.
Slow breathing, breathing down. हळूहळू डाव्या साईडनी ब्रीथ आउट करत आपली सायकल कंप्लीट करायचे. एन्जॉय द पीसफुल स्टेट ऑफ युअर माइंड अँड बॉडी. दोन्ही हात रब करायचे. हळूहळू आपला वेग घेत डोळे ओपन करायचे. आपली जुन्या खेळाची तयारी करायची. आपली ज्योत जी आहे ती प्रज्वलित करून तुझ्यावर फोकस करायचंय. फॅन वगैरे असेल तर बंद करा. आपल्याला डोळ्याच्या एक्झॅक्टली सरळ रेषेत आपल्याला जोड ठेवायचे. येस, थोडं कोमलमय अंतर वाढवा. एक 3.5 फीट डिस्टन्स ठेवायचं. येस, सो नितेश सर तुम्ही एक्झॅक्टली समोरासमोर नका बसू एकमेकांच्या. तुम्ही स्क्रीनकडे तोंड करून बसा किंवा स्क्रीनकडे पाठ करून बसा. कोमलमय तुम्ही तेच बसा, एल शेप मध्ये बसायचंय. ओके, परफेक्ट. सो तुमच्या डोळ्याच्या स्ट्रेट लाईनला जोड असेल. परफेक्ट. आपलं पूर्ण फोकस त्या ज्योतीवर ठेवायचंय. हे करत असताना डोळे ब्लिंक करायचे नाहीयेत. जेवढे होतील तेवढे आपले डोळे स्टेबल ठेवायचे आहेत. आपण बॅकग्राऊंडला प्रकाश प्रार्थना ऐकणार आहोत. सो आपण हे त्राटक करतोय. जेवढं होईल तेवढं नजर स्थिर ठेवून आपल्याला हे करायचंय. हे करत असताना श्वास कुठेही ह्याची काळजी घ्यायची. तुम्हाला बघत असताना असं वाटलं की आता डोळ्यातून खूप जळजळत आहे, खूप पाणी येत आहे, मी अजून नाही फोकस करू शकत आहे, तर आपल्याला डोळे बंद करून करायचे. अंतर्त्राटक म्हणजेच बंद डोळ्यांनी आपल्याला ज्योतीवर फोकस करायचंय. अंतर्त्राटक कायदे त्राटक. बॅक स्ट्रेट आहे. पूर्ण लक्ष आपल्या ज्योतीवर. हे करत असताना मनात कुठले विचार आले तर त्यांना अडवायचे नाहीये. ते जसे येतील तसे निघून जातील. डोळे जळजळायला लागले की डोळे बंद करायचे आणि अंतर्त्राटक करायचे. बंद डोळ्याने त्या ज्योतीला बघण्याचा प्रयत्न करायचे. मी बॅकग्राऊंडची मनशक्तीची प्रार्थना प्ले करते. हे प्रकाश मित्रा, ज्यावर आपली दृष्टी एकाग्र होते त्याचे गुण आपल्या पिंड पेशीत भरतात. मानस विज्ञानाच्या
मेंदू शास्त्राच्या 5 शाखा तसे सांगतात. म्हणून मी तुझ्यावर, तुझ्या स्मरणावर एकचित्त होतो. हे विद्युत पुत्रा, मला महत्वाकांक्षा आहेत. त्या पूर्ण होताना इतरांचे कल्याण करणे मलाही कीर्ती देईल. हे श्रेष्ठ शक्तिदान आणि समता यांचा अपूर्व मेळ, हे प्रकाशपुत्रा, फक्त तुझ्यात आहे. म्हणून मी तुला माझे चित्त समर्पित करून शक्ती मागतो. प्रकाशपिता सूर्य स्वतःला मिळालेली शक्ती स्वतः जळत राहून सर्व जगाला देतो. ती बुद्धी, हे प्रकाशपुत्रा, तू मला दे. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. हे तेजश्रेष्ठा, प्रकाश पित्याची कृपा मी मागतो. पण दुसऱ्या मोठ्याकडे शक्ती मागताना आपण दुसऱ्या कोणा लहानाला देण्याची सभ्यता मला लक्षात येते. म्हणून मीही इतरांना देईन. धन न देता आले तर माहिती तरी देईन. हे तेजस्वी तमांता, तू आदित्य आहेस, दिवाकर आहेस, प्रभाकर आहेस. तुझ्या मार्तंड रूपाने मी अंतर्बाह्य शुद्ध होवो. माझे अवगुण सवितारूप होवोत. अहंकार गळो, अज्ञान पळो, जमवून घेण्याची शक्ती उपजो. वातावरणातले वैश्वानर विशालाकांक्षी राहोत. हे लोकबांधव प्रकाशपते, माझ्या सर्व इच्छा तू तुझ्या एका चक्रकाळात पूर्ण कर. माझ्या मुलाबाळांचे कल्याण कर, देशाचे कल्याण कर, जगाचे कल्याण कर. नियमाप्रमाणे तू हे सगळे करशील ही माझी पूर्ण खात्री आहे. माझेच मला आश्वासन आहे. तसेच असो, तसेच असो, तसेच असो. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. डोळे बंद करायच्यात आणि अंतर्नाटक करण्याचा प्रयत्न करायचा आहे. बंद डोळ्यांनी त्या ज्योतीला बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यावर फोकस ठेवायचा आहे. आपलं मन शांत झालेलं आहे. त्या शांत मनस्थितीमध्ये आपल्या बाळाला आमंत्रण द्यायचंय. हे प्रिय बाळा, तू चेतना स्वरूपात आता जिथे कुठे आहेस तिथून लवकरात लवकर आमच्या घरात, माझ्या गर्भात प्रवेश कर.
तुझा जन्म या विश्वाच्या कल्याणासाठी होत आहे. त्यासाठीच तुझ्यावर योग्य संस्कार करण्यासाठी आम्ही दोघंही प्रयत्नशील आहोत. आमच्या प्रयत्नांचा, आमच्या प्रेमाचा, आमच्या प्रार्थनेचा स्वीकार कर. आणि एक आनंदी, आरोग्य संपन्न, दीर्घायू बाळ म्हणून आमच्या पोटी जन्माला ये. स्वतःला आशीर्वाद द्यायचे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. शक्य असेल तर आता जस्ट एक 4 मिनिटं आपल्याला बॅकवर झोपून रिलॅक्सेशन करायचं. तर थोडंसं सेटअप साईडला करत एका साईडला टर्न होत आपल्या पाठीवर झोपायचंय. गरज नसेल तर डोळे बंदच ठेवा. टर्न टू वन साइड अँड lie down on your back. पाठीवर झोपायचंय. दोन्ही पाय रिलॅक्स, दोन्ही हात रिलॅक्स. मान कुठल्याही एका साईडला जस्ट रिलॅक्स. पाठ टेकल्याचा आनंद फील करायचंय. पूर्ण शरीराला रिलॅक्स सोडून द्यायचंय. कुठलाही ताण वाटत असेल आपल्या शरीरावर तर त्या त्या भागाला आपल्या मनाच्या साह्याने शिथिल करण्याचा प्रयत्न करा. त्याची बोटं हलकीशी बंद, तळहात आकाशाकडे फेसिंग. मान कुठल्याही एका साईडला, टाचा आतल्या साईडला, पायाची बोटं बाहेरच्या साईडला. जस्ट रिलॅक्स युअरसेल्फ. पुढचे 2 मिनिटं रिलॅक्स करायचे. हळूहळू आपल्या रिलॅक्सेशन मधून बाहेर येण्यासाठी आपल्या हाताच्या आणि पायाच्या बोटांचे हलकेसे मुवमेंट करायचे. डोळे बंदच आहेत. जस्ट आपल्या डाव्या कुशीवर झोपायचे काही क्षण. हळूहळू
उजव्या हाताच्या मदतीने आपल्या जागेवर बसण्याचा प्रयत्न करायचा आहे. डोळे बंदच आहेत. जागेवर बसायचंय. मला गुरूंची प्रार्थना म्हणायच्या. दोन्ही हात नमस्कार पोझिशन मध्ये. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम. अजून गुरूंची प्रार्थना म्हणायची. स्क्रीनवर मी शेअर केले. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमुक्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. Inhale for last Omkar. ओम. आपल्या आयुष्यात सर्व काही छान सुरू आहे. यासाठी ईश्वराचे आभार मानायचे आहेत. आणि हळूहळू आपला वेग घेत डोळे बंद करायचे आहेत. थँक्यू. हॅव अ ग्रेट डे. आय होप तुम्हाला आजच्या प्रॅक्टिसेस आवडल्या असतील. मुलांनी या प्रॅक्टिसेस वेळ काढून रोज करण्याचा प्रयत्न करा. तर तुम्ही आमच्यासोबत प्रॅक्टिस नसाल करत, ज्योतिर्ध्यान रोज संध्याकाळी 7:30 किंवा 8 वाजता पण तुम्ही करू शकता. जस्ट युट्यूबला मनशक्तीची प्रकाश प्रार्थना असं सर्च करू शकता. ओके. थँक्यू सो मच एव्हरीवन. हॅव अ ग्रेट डे आहे. उद्या भेटूया आपण. थँक्यू. स्कूलला जाईल असते, ते 9 वाजता शाळा असते. ज्योती ध्यानमुळे आपलं मन शांत होतं, आपली अँझायटी कमी होते. मी स्पेसिफिकली मुलांनी केलं पाहिजे, पण आपण मुली रडून मोकळ्या होतो पटकन. पण मुलांचे ते अश्रू किंवा ते इमोशन्स तसे सपरेच राहतात. सो जेव्हा आपण ज्योती ध्यान करतो तर ते अश्रू वाटे ते इमोशन्स निघून जातात. येस, ठीक आहे. रिलॅक्स राहा. पिरियड्स आले तरी चांगली गोष्ट आहे. किंवा ओल्युशन पेज येतं. येस, घेऊ शकता भाग्यश्री. तुम्ही मस्त करत होतात. हीच आरती तुम्हाला आमचं मेडिकल कन्सल्टेशन बुक करा, मग तुम्हाला त्यात गायडन्स मिळेल. ऋतुजा शहा मॅम, त्यात मला काही एक्झॅक्ट. थँक्यू ओम सर. तुम्ही छान केलं. थँक्यू. पुस्तक ऑर्डर करायला सगळे तुम्हाला थँक्यू बोलतात. सगळे थँक्यू बोलतात तुम्हाला. थँक्यू ओम सर. नाही, ओम CNC ला नव्हते, कारण आम्हाला कामं होती खूपच. फ्रूट एका वेळेस घ्यायचे का? फ्रूट एमटी एमटी स्टमक तुम्हाला फळं घ्यायचे. जुडवी आणि
ऋतुजा मॅम, जोडवी आणि गर्भातलं कनेक्शन्स मला तेवढा अभ्यास नाहीये, पण मी स्वतः जोडवी घालते. म्हणजे मला असं वाटतं की आपल्या संस्कृतीमध्ये जे काही सांगितलंय त्याच्या मागे खूप अभ्यास आहे. सो कदाचित आपल्याला त्या गोष्टी माहित नाही, पण तोपर्यंत आपण त्या फॉलो केल्या पाहिजेत. जसं की हातात हिरव्या बांगड्या घालणं, पायात जोडवी घालणं, मंगळसूत्र, कुंकू लावणं. सो मला आपलं जेवढं आहे तेवढं मी छान फॉलो करण्याचा प्रयत्न करते. सो त्यातलं रिझन कळेल तेव्हा कळेल, पण तोपर्यंत काही नुकसान नको व्हायला. पुस्तकासाठी तुम्ही कोमल मॅम लिंक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर दिलेली आहे. थँक्यू अक्षता मॅम. अपूर्वा मॅम, ॲडमिनला मेसेज करा. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲडमिनचा नंबर आहे, ते तुम्हाला गाईड करतील. येस नेहा पगार मॅम, इट्स ओके. तुम्ही त्याच्याच लिंकवर पेमेंट करा आणि गुगल फॉर्म भरा, तुम्हाला पुस्तक येऊन जाईल. जागृती पाटील मॅम, मेडिकल रिलेटेड काही इश्यू म्हणजे तुम्हाला काही विचारायचं असेल तर डॉक्टर स्नेहल मॅडमचा नंबर आहे व्हॉट्सअपला, तुम्ही त्यांना मेसेज करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. येस माधुरी मॅम, तुम्ही पण जे पण काही पिरियड रिलेटेड इश्यू आहेत आपल्या व्हॉट्सअप डिस्क्रिप्शन ग्रुपमध्ये डॉक्टर स्नेहल मॅडमचा नंबर दिलेला आहे. स्वाती मॅम, जनरली डोळे स्थिर ठेवायचे, पण थोडेफार ब्लिंक होतात, दॅट्स ओके. येस अनघा जोशी मॅम, पिरियड्स रिलेटेड काही इश्यू असेल तुम्ही आमच्या डॉक्टरांचं कन्सल्टेशन बुक करा. 3 महिन्यात एक कन्सल्टेशन फी फ्री आहे, किंवा डॉक्टर स्नेहल मॅमने मेसेज करा. वैष्णव मॅम, ज्योती ध्यान करू शकता, ओंकार चॅन्टिंग करू शकता, अनुलोम विलोम प्राणायाम करू शकता. येस डॉक्टर पूनम मॅम, तुम्ही पण आत्ताच ऍडमिशन झाले, तुम्ही कन्सल्टेशन बुक करा. योगिता मॅम, प्रोसेस सुरू आहे पॅकिंगची, येईल मध्ये. बघूया. लेमन शॉटमुळे तुमची इम्युनिटी चांगली राहते. वा, भाग्यश्री मॅम, खूप छान. सो भाग्यश्री मॅमनी आपलं जे चॅलेंज आपण ऑक्टोबर पासून स्टार्ट केलं, सो त्यांनी पैंजण घालायला पण सुरुवात केलेली आहे. थँक्यू सो मच प्रतीक्षा मॅम, थँक्यू फॉर युअर फीडबॅक. थँक्यू. आपल्या ॲमेझॉनवर लवकरच पुस्तक येईल प्रतीक्षा मॅम, सो तेव्हा तिथे रिव्ह्यूज द्या प्लीज. इट्स ओके कोमल मॅम, पण यूपीटी पॉझिटिव्ह आल्यावर पण दुखत राहिलं तर लवकरात लवकर आपल्याला गायनॅकला भेटायचं आहे. पिरियड मिस झाल्यावर एक 15 दिवसांनी आरती मॅम यूपीटी करू शकता. हे श्वेता मॅम, एबीएस लेवल हाय असून पण कन्सिव्ह झालेले आपले स्टुडंट आहेत. ते बुक किती दिवसात येईल तर आता प्रोसेस सुरू आहे. आम्ही पॅकिंग करून त्या रिजन वाईज पुस्तकं कुरिअर करतोय, म्हणजे ते कुरिअर एजन्सीला सोपं पडतंय. आणि जिथे कुरिअर जात नाही तिथे स्पीड पोस्ट करतोय. सो आपण हे पहिल्यांदाच असं काही करतोय एवढ्या मोठ्या स्केलवर. सो तुम्हाला येईल, जस्ट एक 15 दिवसाचा विचार डोक्यात ठेवते की 15 दिवसात येईल. प्रोसेस सुरू आहे. येस सारिका मॅम, ज्योतिध्यानमध्ये डोळे ओपन ठेवायचे. डोळे ओपन ठेवणं जड गेलं की डोळे बंद करून अंतर ताटक करायचंय, परत डोळे ओपन ठेवायचे. येस वैदे मॅम, 1 तासाने ब्रेकफास्ट करू शकता. प्रणाली मॅम, आमच्या ॲडमिनला मेसेज करा डॉक्टर कन्सल्टेशन कसं बुक करायचं. येस, एम एच लेवल इम्बॅलन्स असते तरी तुम्हाला नॅचरली कन्सिव्ह होऊ शकता. बुगडे मॅम, आपल्या इम्पॉर्टंट व्हिडिओ लिंक्समध्ये तुम्हाला डाएटचे व्हिडिओ मिळेल, त्यामध्ये तुम्ही रुटीन कसं फॉलो करायचं हे बघू शकता. येस श्वेता मॅम, सेम डाएट तुमच्या ड्राईव्हर आहे. PCOS साठी कुठले पदार्थ खायचे, कुठले पदार्थ अवॉइड करायचे, हे गाईड केलेले आहे. सो थँक्यू सो मच. थँक्यू प्रतीक्षा मॅम, प्रणाली मॅम, तुम्ही थांबला शेवटपर्यंत. थँक्यू. येस शुभांगी मॅम, AMH लेवल कमी असेल, जास्त असेल तरीही काही इश्यू नाहीये.
येस केतकी मॅम, आपले विलास सर जे आहेत ते तुम्हाला डेमॉन्स्ट्रेट करून दाखवत असतात. एखादा आसन म्हणजे वयानुसार त्यांच्यापेक्षा जास्त कोणाचं झालं किंवा जनरली कपल्स आता प्रतीक्षा मॅम आणि त्यांच्या हस्बंड खूप छान करत असतात. सो कपल्सना बघून आपल्याला मोटिवेशन मिळतं ना, की अरे माझा नवरा आणि मी पण लवकरच एकत्र प्रॅक्टिस करू. सो त्यासाठी आपण मध्ये कपल्सला स्पॉटलाईट करतो. अदरवाईज विलास सर आणि ओम सर तुम्हाला डेमॉन्स्ट्रेट करत असतात. लेमन शॉट नंतर तुम्हाला 45 मिनिटं काही खायचं नाहीये, त्यानंतर तुम्ही खाऊ शकता. प्रोलॅक्टिन बॅलन्स म्हणजे कुठलेही हार्मोनल सिक्रेशन बॅलन्स होण्यासाठी ओव्हरऑल सगळ्या प्रॅक्टिसेस तुम्हाला मदत करतील. प्रोलॅक्टिनसाठी एक पर्वतासन म्हणून प्रॅक्टिस आहे, ती तुम्हाला अजून हेल्प करेल. ओके. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. बाय बाय. टेक केअर. थँक्यू. लेमन शॉट एका लिंबाचा घ्यायचा.